बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक मारुतराव वाघमोडे लिखित कादंबरी बिरुबाचं चांगभलं भाग 7. इनामगाव तालुक्यातलं घोरपडी हे एक मोठ्या लोकवस्तीचं, लहानुशा पेठचं आणि आठवडी बाजाराचं बी गाव होतं. भोवतालची 5-7 खेडीन आणि 7-8 वाड्यांची वर्दळ सुज्ञीत असल्याकारनं घोरपडी गाव हमेशा गजबजल्यासारखं असं. बिरवाडीहून इनामगाव ह्या तालुक्याच्या गावाला जायला घोरपडी गावातूनच वाट मोरं जात होती. कोंडीबा बनगराला आता कोर्ट कचेरीसाठी सारखंच इनामगावला जायची पाळी आली होती. त्याच कारणानं अगोदर बैलगाडी जुपून तालुक्याला जाणारा कोंडीबा आता घोड्यावर बसून रुबाबात जात येत होता. सर्जेराव पाटलाच्या जीवासाठी त्यांनी मोठी इरस बांधून पंढरपूरच्या बाजारातून एक मोठा देखणानं उमदा ढवळा शिपत घोडा पारखून आणला होता. त्यामुळं कोंडीबाच्या धनगारीपणाला लईच भरदार रुजबा आली होती. आपलं म्हातारपण विसरून तो बेरकी धनगरजण उतरण्या पोरागत घोडदौड करीत जात येत होता. आणि त्याचा तो थाट माट बघून सर्जेराव घोरपडे पाटील बी भारी दातवट खात होता. काय करणार, कोंडीबा बनगराची तो आता वाट बी अडवू शकत नव्हता. कोंडीबाने घेतलेली करारी ताटर भूमिका आणि त्याच परीने त्याचा बदललेला अवतार बघून सर्जेराव पाटील खरं तर मनातून पुरता हाबकलाच होता. राकाच्या ढेपशागत गडी मनातल्या मनात जळत धुपत इरगत चालला होता. एवढीशा बिरवाडीच्या या म्हाताऱ्या धनगराची सुद्धा ही हिंमत प्रतापराव इनामदाराकडे गेला काय? सर्जेराव पाटलाच्या जीवाला आता मोठी झुरणीच लागली होती. कोंडीबानी बी आजवर जतन करून ठेवलेलं आज्यापंजाच्या हातचं जुनं गबाळ, मोठी धन दौलत, सोनं नाणं आणि चांदवडी रुपया बी आता बाहेर काढलं होतं. प्रतापरावच्या सल्ला मसलीतीनं त्याची मोडघड करून बँकेत खातं उघडून तिथं पैसे खात्यावर टाकून दिलं होतं. आणि आता बंदूक घ्यायची बी खटपट चालू केली होती. त्याच्या जीवाला आता प्रतापराव इनामदाराचा लई दांडगा आधार वाटत होता. तर या उतार वयात बी कोंडीबाची धडपड बघून प्रतापरावाला बी कोंडीबाचा मोठा आदर वाटत होता आणि लई हुरूप बी आला होता. कोर्ट कचेरीत येणारी माणसं धनगारं आता ह्या म्हाताऱ्या कोंडीबाची आवर्जून गाठभेट घेत होती आणि नडीवडीला त्यो बी त्यांना हात देत होता. मोक्याच्या कामाला प्रतापराव इनामदाराकडे घेऊन जात होता. त्या कारणानं आता त्याच्या संगती तालुक्यातल्या धनगरांची चांगलीच वर्दळ सुरू झाली होती. तशी कोर्टात आणि कचेरीत दोन्हीकडे बी सारी धनगारच दिसत. त्यांची भांडणं मिटवायची आणि लावायची कारस्थानं सारखी चालूच होती रातून दियान. कोंबड्याच्या झुंजी गत आणि कुत्र्या मांजऱ्यांच्या कळवांडी गत सारखं झगडत चालूच होतं. एक दिवस कचेरीच्या बाहेरच्या पटांगणातल्या वडाच्या जुनाट झाडाखाली घोड्यावरून उतारल्याबरोबर धनगरांच्या 7-8 नव्या दमाच्या तरण्या पोरांनी कोंडीबाला लावून मुजरा केल्यागत रामराम घातला. कारभारी, तुम्ही घोडा मात्र लई भारी घेतला बरं का. तुम्हाला या घोड्यावर बसून जाता येता लांबून बघून बी आमचे अंग लई फुगतात बघा. हुलग्याच्या वाडीचा धुळुबा कोळंकर मोठा अदबशीर बोलला. त्याचं असं झालं गड्यानं, कोंडीबा मिशीतल्या मिशीत हसून चमकून सांगू लागला आणि त्या वक्ताला त्याच्या डोळ्यातून करारी भाव उफाळून आला. उभा जलुंभर घोड्यांच्या पाठीवर बिराड्या घालून समद्या दुनियेत जित्राबांच्या पोटासाठी फिरत बसलो मर्दा हो. पर त्याच कारणानं आपली सारी जात पुरती येड्यात निघायची पाळी आज आपल्यावर आली. ह्याची मला एका घटना प्रसंगानेच जाणीव करून दिली. इमानदारी आपल्या धनगरी रक्तात असल्याकारनं समजा धनगर नुसता इमान सांभाळायसाठी पिढ्यानपिढ्या दबून राहिला. म्हणून काही गावगुंड लोकांनी त्याला तसाच दाबून दडपून पुरताच गारद करायचा घाट घातला. हे आत्ता ध्यानात आलं. धनगराला येडा धनगर म्हणायचं, धनगारडच म्हणायचं, असा त्याचा घडोघडी अपमान केल्यानं त्याचा अवसान खल्लास होतंय. असली कारस्थानं करून वेगवेगळ्या डावात कुठेतरी धनगराला सारखं गचवायचं. या समद्या गोष्टीवर मी लई बारीक विचार केला.
एक दिस घोरपडीच्या पाटलानी मावा लई पान उतारा गेला. त्या ईर्षीवर यो घोडा घेतला बघा गड्यानो. तुम्ही विचारलं म्हणून मुद्दाम सांगतोय. कारभारी, तुमचं असलं तरबेज विचार ह्यापणात ऐकून आमची बी छाताडं लई रुंदावत्यात बघा. तांबड्या पाकुट्यावाला दादोबा हुलगा खांद्यावरची शाल नीट सावरीत बोलला. आपण समद्याने मिळून त्या सर्जेराव पाटलाची घमांडी जिरवायला पाहिजे. तुम्ही त्या दिवशी त्याची लई जिरवली. समद्या दुनियेत झालं. हे खरं झालं गड्यांनो. परत्याची घमांडी जिरवून प्रतापराव इनामदारासारख्या गुणवान पुढाऱ्याच्या पाठीशी खंबराटवाणी उभं राहिल्या बिगार आपल्याला दुसरा मार्ग नाही. हे बी ध्यानात ठेवा. आपल्या जातीला एवढा आधार आणि आसरा प्रतापराव बिगर कोण दुसरा देणार आहे सांगा. तुमचं म्हणणं आम्हा समद्यांना लई पटलं कारभारी. पर आपण असं दुसऱ्यांच्या वंजळीनं कवर पाणी प्यायचं. व धुळोबा कोळंकराने आपलं मत मांडलं आणि कोंडीबाने चमकून विचारलं, मग कसं करायचं? आमच्या मताने बापूसाहेब कोकऱ्याची सभा बिरंवाडीत घ्यायची. चिमणवाडीचा रामा बेरगळ आपलं म्हणणं बोलून गेला आणि मग समदच गडी घडीभर इच्छारी पडलं. कोंडीबाचा घोडा मोठ्याने खिकाळला. त्याच्याकडे समद्यांचं ध्यान गेलं. बापूसाहेब कोकऱ्याचा विचार करता करता त्या दिवशी बराच येळ निघून गेला. दिसा मागून दिस या विचारातच निघून जात होतं. एक दिस ढगुबाच्या डोंगरात वाघ आल्याची हूल आली आणि ती समद्या इनामगाव तालुक्यात वाऱ्यागत पसरत गेली. त्या कारण त्या परिसरातल्या लोकांची पुरती घाबरगुंडी उडाली. त्या ढगुबा डोंगराच्या आसऱ्याला धनगरांच्या बऱ्याच वाड्या वस्त्या वसल्या होत्या. त्या समद्याच लोकांची आता लई पाचावर धरण बसली होती. त्या वाघाच्या भीनं घोरपडीचा आठवडी बाजार बी ह्या बारीने लई रंगाळ्यागत बुचकळ्यात पडला होता. नेहमीसारखी गर्दी आणि वर्दळ ह्या बाजारी नव्हतीच. तुरळकच माणसं बाजाराला आली होती. दऱ्या खोऱ्यातून आडराना वनातून आलेल्या बहुतेक माणसांच्या हातात काही ना काहीतरी हत्यारं होती. कुणाच्या हातात भाला तर कुणाच्या हातात लांब दांड्यांची फरशी, कुऱ्हाड नाहीतर बर्ची. जणू लढाईवर निघाल्या गत बाजारात आलेली ती रानटी माणसं मोठ्या धास्तानीच बाजार हाट करीत वावरत होती. आणि आज या घोरपडीच्या बाजारात तर एक नवीच अवई उठली होती. त्यो वाघ नव्ह, ती वाघीण हाय. तिच्या वाघरांच्यानं तिची ताटातूट झाली. त्या कारण वाघीण पुरती भितारली. लई खवंडाळी म्हणतात. ह्यो बोबाटा ऐकून तर भर दुपारच्या वक्ताला भरल्या बाजारावर लई काळवण पसारली होती. त्या कारण बाजारला आलेली माणसं आता एकटं दुकटं माघारी जायला बी टरकत होती. कोंडीबा बनगराची पोर धुरती बी आज बाजारला आपल्या उमद्या घोड्यावर बसून मोठ्या हौशीनं आली होती. आणि तिने बी येताना हातात धारदार भाला आणला होता. बारीक सारीक बाजार हाट, सुकाट, बोंबील आणि भाजीपाला पिशवीत घेऊन धुरपती आता घराच्या उडीनं निघायच्या तयारीत होती. ती आपल्याच नादात घाई गडबडी दिसत होती. कुणाकडेच तिचं ध्यान नव्हतं. पर तिच्याकडं मात्र लई जणांचं ध्यान लागलं होतं. कोंडीबा बनगराची एकुलती एक पोर म्हणून शानी सुरती माणसं धुरपतीकडे मोठ्या कौतुक भरल्या नजरेने बघत होती. वडाच्या झाडाखाली बांधलेला घोडा धुरपतीची वाट बघत मोठ्याने खिकाळत होता. आणि ती बी आता त्याच्या रोकानी मिरच्या बोंबलाच्या आळीनं चालली होती. त्याच आळीने नेमका मोहरून दारूच्या गुत्त्याकडून झुकांड्या खात आलेला बिरा बिटकराचा आरजा अडवायत होता. त्याला बघून धुरपतीच्या तळपायाची आगत जणू मस्तकाला भिडली. पर आधीच तिच्या येडाने पछाडलेला आरजा मात्र लईच काळा. झुंदावलेलं त्याचं मन धुरपतीचं देखणं रूप बघून पुरतं मोहून गेलं. गडी पुरता पागल झाला. धुरपतीच्या जवळ आल्यावर जरासं थबकून डोळे मिचकावीत तरकाटल्या नजरेने तिच्याकडे बघत आरजा खुळ्यागत लाडात येऊन म्हणला, अगं धुरपते, आज तू लई नटून थटून बाजारला आलीस खरे. आणि जणू खरोखर वाघाची शिकार करायला निघाल्या गत हातामंदी भाला बी आणलास. पर त्यो वाघ असू नाही तर वाघीन. मात्र ती जित्राप जर तुझ्या अंगावर धावून आलंच तर 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 ह्यो तुझ्या हातातला भाला बी गळून पडल आणि हे लुगडं बी फिटल. या हरणी गत मामाच्या पुरीला वाघाने खाऊन टाकली
तर मग ह्या अर्जुन नावाने लगीन कुणासंग लावायचं सांग. अर्जाच्या बोलण्याने द्रौपदीला आता लई चिड आली खरी, पण तिनं आधी त्याचं समद बोलणं नीट ऐकून घेतलं आणि मग जणू ती फणा काढलेला नागिनीगत हुसळी मारून धावत फुतकारली. अर्ज्या, मुडद्या, तू या जीवाला लाज वाटायला पाहिजे जरा. लई शेपारल्यागत बोलतोस होई. असंच आजवर लई बाऱ्या तू ऐकून घेतलं, पर आता ह्या वक्ताला मात्र तुझी खोडच मोडते. आज हितच अर्जा तुझं लगीन लावते ह्या द्रुपदीच्या ह्याच खेटरा संग. असं फणकऱ्यात बोलता बोलता द्रुपदीने खरोखरच पायातलं पायतान काढून हातात घेतलं आणि बघता बघता अर्जाला चांगलं 4-5 टोकं टाकलं. तेव्हा तो तळमळून गाल चुळीत कोलबडून खाली कोसळला. चुकलं चुकलं म्हणून त्याने द्रुपदीचं पाय धरायची कोशिश केली, पर तिनं त्याला तसंच लातडून भुईवरच कोचललं आणि कढाडली. तू कुत्र्या तुझ्या जिनगानीवर कशाला माया पाया पडतोस. मर पड आता हितच. होऊन दे तू काळं कोळस. कशाला उठतोस मुडदा बिन आबरूचा. शिव्या शाप देत द्रुपदी तिथून फणकऱ्यानं निघून दनादनाच पाय आपटी त्या वडाकडं आली. तिला बघून घोडं खिक्काळलं. अर्जाच्या भोवताली जमलेली बरीच बगी माणसं द्रुपदीकडे मोठ्या आचरम्याने बघून कुजबुजत होती. पोर हाय का नागिन बरं ही. बिरवाडीच्या कोंडीबा बनगराची पोरगी सुद्धा त्याच्यागतच तडफदार निघाली बरं का. द्रुपदीला कुणाचीच पर्वा नव्हती. ती पुरती बेभान झाल्याने तिचं कुणाकडेच ध्यान नव्हतं. अर्जाची मातूर पुरती नशा उतरून तो आता चांगलाच भानावर आला होता. तरी बी बरळत आळत होताच. दुर्पे, मला बी अर्जा म्हणत्यात. एक दिवस या गोष्टीचा बदला घेऊन सूड उगवल्या बिगार राहणार नाही हो अर्जा. गालपाडत चुळीत तो लांबून द्रुपदीकडे बघून गुरकत होता. माणसं मनातून कुभावानी खदा खदा हसत होती. अर्जाच्या गालावर द्रुपदीच्या वाहनाच्या नालाचा उठलेला वळ आता काळा निळा झाला होता. तो हाताने गाल चोळीत होता आणि त्याच्या त्या खेटरातल्या तोंडाचा अंबुसका भपकारा लांबवर घमघमत होता. भोवताली माशा घुंगावत होत्या. फुटाण्यावाल्या साळूबाच्या त्या कोपऱ्याभोवती हातबट्टीच्या गुत्त्याजवळ बरीच माणसं तिथल्या माशांगतच झिंगून झिंगून घुंगावत होती. त्यात बी लई करून रानटी धनगारच, रंगीबेरंगी पागुट्यावाली, दाड्या मिशा वाढवल्याली, लुंगी नेसल्याली, खांद्यावर शालीच्या भाली आणि घोंगड्या घेऊन टोळक्याने फिरणारी बावळी गडी माणसं आपल्याच तालात पर चित्तागती झाल्यावानी तोंड आणि हातामध्ये हत्यार घेऊन बाजारात फिरत होती. वाघिणीची त्या हुलीने समद वातावरणच लई गंभीर होऊन त्याने समद्यांलाच जीवाला मोठं घोरात पाडलं होतं. एका रानटी कराल चित्राबाच्या भीतीनं माणसं पुरती जराबली होती. तीच जरब घोरपडीच्या बाजारावर बी बसल्या गत. तो बाजारसुद्धा काळवंडला होता आणि समदच वातावरण मोठं तंगाट झालं होतं. खिनभर बी कशाचा विचार न करता द्रुपदीने आपल्या लाडक्या घोड्याला गोंजारलं, थोपाटलं, मायेने कुरवाळलं. जीन खुगीर नीट आवळून लगाम हातात घेतला आणि मग बघता बघता अंगात इज लावल्यागत उडी मारून ती तरणी पोर दिमाकात त्या उमद्या घोड्यावर सवार झाली. हातातला भाला पेलून लगाम खेचल्याबरोबर द्रुपदीचा यशवंता घोडा दुडक्या चालीने चौकूर दौडत निघाला. बिरमवाडीच्या रोखाने त्याच्या टापांचा तालसूद आवाज बी धुळ्याबरोबरच इरगळत गेला. त्या रुबाबदार पाठमोऱ्या मर्दाने आकृतीकडे अर्जाच्या भोवती जमलेली माणसं नुसतं खूळ लागल्या गत घडीभर बघतच राहिली. कितीतरी वाढूळ जणू ज्ञान गेल्यागत ती तिथं तशीच उभी होती. आणि अर्जा मात्र आता पुन्हा दारूच्या गुत्त्याकडे हलगडत निघाला होता. आता त्याला लईच टेन्शन आल्या गत झालं होतं. बाजारात सावकारकीची कुळं हुडीकता हुडीकता बिरा सावकार सर्जेराव घोरपडे पाटलाच्या भेटीसाठी त्याच्या वाड्यात आला. त्या वक्ताला पाटील आपल्या बैठकीच्या खोलीत जराशी चित्तागतीच बसला होता. त्याच्या डोळ्यावरची पुरती झोप सरल्यागत दिसत नव्हती. त्याच्याकडे इबलीशा पारद्याची 2 पोरं खंदुशा आणि बंदुक्या, दोघं बी भाऊ उचल्या भामट्यागत टकाटका बघत उभं होतं. पुन्हा पुन्हा हात जोडून पाटलाला इनवित होतं आणि काकुळती येऊन म्हणवित होतं, अण्णा कसं बी कर, पर आता एवढी वार या भानगडीतून तू आम्हाला वाचीव, आमची सोडवण कर गड्या.
आमच्या ह्या समद्या उड्या तुझ्या जीवावर आहेत गड्या. आम्ही या हरणीची शिकार केली, पर आता आमच्या मागं बी शिकारी लागलेत. आणि आता तुझ्या बिगर आम्हाला दुसरी कुठं दडण नाही. तुझ्या वाड्यातच ही शिकार दडीव. नाहीतर ती पारदी लईत वाढ आहेत. तोंडातला घास काढून नेल्या बिगा राहणार नाही ती. त्या तरण्या बांड पारद्यांच्या पोरांची इंती ऐकता ऐकता त्या दोघांच्या मागं बावरून उभ्या असणाऱ्या पारद्यांच्या तरण्या रूपवान पोरीकडे पाटील बघित होता. तशी ती जास्तीच कावरी बावरी होऊन हारनिगत बुजत होती. तिची नजर भिरभिरत होती. त्या तरुणीच्या बदामी तांबूस घाऱ्या नेत्रांतून पाझरल्या चिंब ओल्या अश्रा पोलक्या भावना तिच्या रेकी उपापण्यातून हळूवार ठिबकत होत्या. ती पळून पळून दमली होती, थकली होती. पारद्याच्या त्या देखण्या पुरीची दैना बिकट झाली होती. ती काहीच बोलत नव्हती. बेरकी पाटलाची चोरटी ओढाळ नजर तिच्या मनाला पुन्हा पुन्हा डिवचित होती. आणि त्याच कारणे एखाद्या जहाल विकारी नागिनी गत त्या पारदिनीचं मन बी फणा काढून पुन्हा पुन्हा फुत्कार करीत होतं. बरेच वाढूळ मसलत करून ती दोघीजण पारदी त्या पुरीला पाटलाच्या वाड्यातच ठेवून वाड्याबाहेर पडलं आणि भरल्या बाजारात तुरक्या चालीनी घाई घाई शिरलं. अरे ये बिरा धनगरा, आत ये की. असा बाहेर काय बसलास तू नवक्या पाहुण्यागत? या आत या. ढाळजात बसलेल्या बिराला पाटलाने आत बोलिवलं. तसा बिरा उठला आणि दबकत दबकतच त्या बैठकीच्या खोलीत आला. त्याने पाटलाला लावून मुजरा केला. बस. पाटलाने हातानेच खुनिवलं. बिरा पाटलासमोर बसला. तेव्हा पाटलाने आपलं मनोगत खुल्लं केलं. तुझा मेवना म्हणून त्या दिवशी कोंड्या धनगर माझ्या हातून वाचला बरं, नाहीतर कुत्र्याच्या मौतीनं हकनाक मेला असता. एका गोळीतच खल्ला झाला असता. पर म्हणलं बिरा आपला सोबती, त्याच्या तोंडाकडे बघून एवढी बार जाऊ द्या. काय झालं होतं त्या दिवशी? बरंच वातावरण वाढलं होतं वाटतं. तसा सगळीकडे बोबाटा झाला. पण नेमकं कसं झालं पाटील ते मला अजून बी उमागलं नाही बघा. मात्र एवढं खरं की आता म्हातारपणी जरा माणसाने नमून राहावं हे मला कळतं. पर त्या कोंडीबाला हे कोणी समजावून सांगावा? त्यो तसला ताटारलेला गडी, त्याला वाटतं मी अजून तरणा बांडच पोरगाच आहे. आत्तानी गड्यानं मोठा घोडाच घेतलाय. काय त्याला एवढी इरस तुझ्या संग बांधायची गरज होती? बिरा कुभावानी बोलला. अरे त्यो जाईल एका दिवशी हाकनाक बळी, नुसता उदावारी. त्याला नीट समजावून सांगा तुम्ही सारी जमून, नाहीतर. पाटील कुर्र्यात बोलत होता. हे बघ बिरा, आता मला तूच सांग, आजवर या पाटलाच्या वाड्याला न्याय निवाड्यासाठी आल्या बिगार ह्या घोरपडी गावच्या पंचक्रोशीतलं भांडणतंटा मिटत होता का? हा, समजा न्याय निवाडा हितल्या हितच होऊन मिटामिटी होत होती का नाही? हा, पर आता तुझ्या ह्या कोंडीबाला लई माज आल्यागत त्याने पार पुढचं पाऊल उचललं. ते बी करू दे, पर गावच्या पाटला संग रीतिरिवाजाप्रमाणे सल्ला मसलत करायला नको का? आता मला तू सांग, तो बी एक दिवस त्या नाऱ्या बिडगरा संग कलागती करून त्याच्यावर फौजदारी केस टुकून दिली. पर आपल्या सल्ल्याने दिल्यामुळं जिरवलं का नाही त्याचं कंड? 4 दिवस गडी बिगर अन्ना पानं वाचून डांबून धरलं का नाही तुरुंगात? बोल. खरं आहे पाटील, तुम्ही लई बाजेंदी आहे तसल्या कामाला. बिरा खळाळून हसला आणि नंदी बैलागत मुंडी हलवीत राहिला. त्याकडनं पाटलाला बी जरा ताव आला आणि त्यो तावा तावानं बोलू लागला. मग आता माझ्या परस्पर त्वा सटव्यावर बोकडाच्या चोरीची केस का केली म्हणून कोंड्याला इथं बोलावणं धाडलं. त्यो आला. त्याचा चांगला समाचार घेताना खडसावलं. पर त्या येड्या धनगराला लई नाकाला मिरच्या झोंबल्या. लई तालीवारीच्या पोटचा असल्यागत ताव धरून बोलून गेला थेरडा. धनगराला कशाला पाहिजे एवढं थ्यार? त्या साठव्याला अटक करून दाखवली म्हणजे लई बहादुरी मिळवली काय? काय झागिरी मिळवली? सांग बिरा तू. पाटलाचा आवाज भडकला होता. आधीच लाल भडक झालेलं डोळे
आता तांबारल्या गत दिसत होतं आणि उघरट झालेला चेहरा बी आता गंभीर होऊन भयासूर वाटत होता. पाटील मोहर बोलतच होता. म्या त्या दिवशी त्याला सांगितलं, बिराच्या पोराला तुझी पोरगी दे. पर त्या गोष्टीचा थेरड्याला लई झटका आला. म्हणला माई पोर बिराच्या पोराला द्यायची का नाराच्या पोराला द्यायची ते ठरवणारा मी, तिचा बाप कोंडीबाप बनकर जित्ता आहे. आजपासून आमच्या घरच्या भानगडीत आणि आमच्या वाडीच्या बी गोष्टीत डोसकं घालायचं नाही, असं बी कोंड्या ठासून बोलला. म्हणून तर मी रसला पडलोय बघ बिरा. तुला सांगतो की मला बी सर्जेराव घोरपड्या म्हणतात. त्या कोंड्या धनगराच्या प्रत्येक शब्दाने माझ्या काळजाला भोकं पडल्यात. पार चाळण झाली चाळण. या गोष्टीचा सूड घेऊन सगळ्या बिरवाडीचा नाही खेळखंडोबा करून दाखवला तर सर्जेराव पाटील हे नाव सांगणार नाही, हे बी तू नीट ध्यानात ठेव. हे खरं आहे पाटील. म्हणून तर ह्या बिरा बिडगरांनी नाही का तुमचं जोडं बी उचलायची तयारी ठेवलेली. सांगा खरं का खोटं. बिराची लाचारी उपाळून आली. अहो किती केलं तरी तुम्ही पाटील, तुमच्या बिगर कुणाला असत ना गत. बिरा मला एक बोलायचं आहे आज. जरी तुमचं दोघांचं सुतं पातं नसलं तरी तुम्ही एकामेकाचं सोयरं धायरं. कवा तुमचं सूत जुळल त्याचा नियम नाही. त्यो कोंडीबा तुझ्या बायकोचा सक्का भाऊ, त्यामुळं ही मोठा अवघड जागी दुखणं आम्हाला झालंय. म्हणून जास्ती बोलता येत नाही बघ बिरा. बिराच्या तोंडाकडे पाटील बघत राहिला. तेव्हा बिराने बी आपलं हुर्द मोकळं केलं. हे बघा पाटील, डोसकं खाजवी तो बोलला. म्हणतात ना मनी नाही भाव आणि देवा मला पाव, तशी ही गत झाली. जर मनातून एकमेकांबद्दल लागतं जोगतं नसल तर नुसतं वांजूट नातं गोतं काय कामाचं. कशाचं आलंय असलं नातं आणि गोतं. मनातून कडत कुतत बिराने आपलं मन मोकळं केलं. तेव्हा पाटलाची बी जीवाला लई वाढ वाटलं. म्हणून त्यांनी बिराला पुढचा मार्ग दाखवला. त्याच्यासाठी बिरा तुला एक इगत सांगतो मर्दा, माझं ऐक तू. आजवर लई बाऱ्या कोंडीवाच्या पोरीला मागणी घातली असेल तुझ्या पोरासाठी, पर यश येईना म्हणून तिचा पिच्छा सोडू नकोस. अखेरपर्यंत लढत राहा. समद कुंभाड कारस्थान करून जुळलंच नाही तर मग मी तुला आणखी पुढचा मार्ग सांगतो, ध्यानात ठेव. पाटील मोठ्या हिकमतीनं डोळे मिचकावीत बोलला. बिरा कसं कसं. बिराने मुंडी हलवून कबुली दिलीच, पर सरावाने त्याच्या मुखातून चार सबूत बी बाहेर पडलं. पाटील तुम्ही म्हणता तसं. आपल्या लाडक्या अर्जासाठी कोंडीबाकडे धुरपतीला अजून एकदा मागणी घालून बघायचंच असा मनाशी पक्का निर्धार करून बिरा पाटलाची परवानगी घेऊन उठला. जाता जाता त्याने कमरत लवून पुन्हा एकदा पाटलाला मुजरा केला. पायात जाडजूड वाहना सरकून त्याचा खाडखाड आवाज काढीत बिरा पाटलाच्या वाड्याबाहेर पडला. ज्या अर्जासाठी तो सावकार गडी ज्या धुरपतीचा विचार करत होता, त्या धुरपतीने आपल्या लाडक्या पोरला अर्जुनाला वाहनांचं ठोकं मारून भरल्या बाजारात उत्तानं पालतं पाडलं, हे बिराला अजून माहिती नव्हतं. परवाडीतला बाळकू आणि त्याची बायको सकू या दोघा नवरा बायकोने त्याला सांगितल्यावर बिराने आपल्या कपाळावर हाणून घेतलं. हे तर त्याच्या पुढं आता आणखीन एक नौकच कोडं उभं राहिलं आणि इरला पडलेला बिरा सावकार त्या कारणात आता लई चित्तागती झाला. कोंडीबाच्या तालावरच आजवर सारी बिरवाडी झुलत असली तरी बिरा सावकाराच्या सावकारकीखाली बी लई दबलेली होती. या दोन्ही कारभारात संगनमत राहिलं तर धनगरांचं संघटन मजबूत होईल आणि मग या धनगरांनाच मुजरा करायची पुरीत येळ आपल्यावर येईल. ह्या गोष्टीचा पुरता विचार सर्जेराव पाटलांनी केला होता. म्हणून तर त्या दोघांची झुंज लावून काट्यानेच काटा काढायचा बेत आखून काहीतरी कुंभाड रचण्याचा मनसुबा पाटलांनी मनातल्या मनात पक्का केला होता. आणि या सोयरिकीच्या निमित्तानं ती संधी आहे तीच चालून आली होती. आता सर्जेराव घोरपडे रातून द्या त्याच विचाराने पछाडला होता. कोंडीबा बनगरांनी धनगराच्या त्या म्हाताऱ्या गड्यांनी पाटलाच्या काळजाला चांगलीच मिरची लावली होती. लई चुरूचुरू होत होती.
कोंडीबा पाटलाच्या मनाला काट्यागत सलत खुपत होता आणि त्या कारणानं आजवर स्वतःलाच ढाण्या वाघ समजणारा पाटील खुशाल आता रोगाच्या कोंबड्यावानी झुरणी लावून चित्तागती बसत होता. पर अवचित भानावर आल्यागत मनातल्या मनात चरपटत बी होता. कोंडीबा धनगर आता आपल्याला जुमानीत नाही काय? लई शिरजोर झाला वाटतं. त्याला येळीच पायबंद घातला नाही तर लई डोईजड होईल. मग आपला दरारा दिवसेंदिवस फारच कमी होत जाईल. या सर्जेराव पाटलांचं पुन्हा नुसतं बुजगावणच राहील का काय? हे दचूक पाटलाच्या मनाला भूतागत भेडसावीत होता. झोपेतून बितू दचकून खडबडून जागावत होता. ह्या एकाच विचारानं सर्जेरावाला आता पुरतं घेरलं होतं. काळजाची घुस काळजात शिरून रातून द्या मनाला पोकरीत होती आणि घोरपडीच्या त्या गावगुंड पाटलाच्या जीवाला आता तिनं पुरतं घोरात पाडलं होतं, पछाडलं होतं. पिसाट झाल्यागत सर्जेराव दातोट खात चवताळून बरळत होता. कोंड्या धनगरा, कोंड्या धनगरा, येड्या ध्यानात ठेव, ध्यानात ठेव. मला बी घोरपडीचा ढाण्या वाघ म्हणत्यात. ढगुबा डोंगराच्या उशा पायथ्याला दऱ्या खोऱ्यात दगडा धोंड्यात धनगराच्या बऱ्याच वाड्या वस्त्या विखुरल्या होत्या. मेंढरं, शेरडं, गाई गुरं अशी मायंदूळ धनलक्ष्मी त्या ओसाडीत बी सुखाने नांदत होती. पर त्याच परिसरात वाघाने आता लई धुमाकूळ घातला होता. त्याला खायला शिकार सापडत होती आणि दडायला बी दडण गवसत होती. जित्राब ढोरं कुत्री तडाक्यात सापडल त्याच्यावर ते रानटं जित्राब तुटून पडत होतं. त्या भेनं तो सारा दराखोरा आता पुरता हादरला होता. त्या कारणानं भेदारलेली धनगारं ढगुबाला आणि बिरुबाला काकुलतीनं नवस बोलत होती. आपलं गारानं मांडीत होती. सुंबरान गाऊन आराधना करीत होती. देवा आता धाव धाव, आता आमची ही धन दौलत आणि आम्हाला बी आता तू ह्या वाघुबाच्या तावडीतून वाचीव. आम्हावर कृपा कर, दया कर. हात जोडून पाया पडून दंडवत घालून तुम्हा मोहर लोटांगण घेऊन आम्ही तुही इडी बागडी लेकरं तुला इनिवतो देवा. आम्ही तुला ह्या जत्रेला 5-5 बकऱ्यांच्या दावणी बळी देऊ. आम्हाला धीर दे, आम्हाला धीर दे. ती वाघोबा असू नाहीतर वाघीन बाय असू, पर ते जित्राप तात्काळ आवर देवा. बिरू राजा भोळी भाबडी धनगार इनवून दमली होती. पर ते संकट काही टळायला तयार नव्हतं. एक दिवस तर बिरवाडीच्या क्यारबा धायगुड्याच्या जांभळ्या घोडीच्या तांबड्या शिंगावर झडप घालून त्या कराल जित्राबाने त्याचा पुरता फडशा पाडला. त्या कारणानं तर बिरवाडीकरांचं काळीजच हापाकलं आणि पुरती झोपच उडाली. सहारी वाडी चित्तागती झाली. समधी धनगारं जमून कोंडीबाच्या घरी सल्ला मसलतीला आली. त्याच्या मोहर गारानं मांडून कळू लागली, रडू लागली. कारभारी आता गप्प बसून तरी कसं व्हायचं? निभायचं नाही, काहीतरी इलाज करावाच लागेल. मोठं अवघड झालंय. वाघाच्या रूपाने जणू बंड्या काळच आता आपल्यावर चालून आलाय. जबडा वासूनच आज आपल्या मोहर येऊन उभा राहिला आहे. गड्यांनो, धीर सोडून घाबरून जमत नसतं, तसा निभाव लागत नसतो. धीर धरूनच वकूत आल्यावर काळजाचा बी जबडा फाडायची हिंमत धरून मर्दासारखं त्याच्यावर चालून जावं लागतं, झुंजाच्या तयारीने. त्या दिवशी कोंडीबाने समद्यांना असा धीर दिला आणि मग जरा विचार करून 10 गडी माणसं संगीला घेऊन तो थेट इनाम गावाला इनामदारांकडे गेला. त्याच्या कानावर समद्याने मिळून वाघाची तक्रार घातल्यावर त्या पुढाऱ्याने तत्काळ वन खात्याला आणि पोलीस खात्याला कळवलं. तेव्हा मग त्या बी खात्याची झोप उडाली. वन खातं पिंजरा घेऊन रानावनात पळालं. पर 4-5 दिवस उलटून गेलं तरी बी ते जित्राब काही पिंजऱ्यात यायला राजी नव्हतं. आणि आपापली जित्राब रानावनात चाराला नेल्या बिगार कुणाला दुसरा मार्ग बी नव्हता. त्या कारणानं सारीच माणसं हत्यार बंद होऊन पर जीव मुठीत घेऊनच समधीकडे वावरत होती. कधी लांब दूर तर कवा अवचितच आसपास वाघाची डरकाळी ऐकू येई. त्यामुळे वातावरणातली गंभीर जरब जास्तीच ताणली जात होती. लहान थवार माणसं पुरती भेदरून गेली होती.
आणि ती रानटी बेबंद जित्राब रोज कुठं ना कुठं दबा धरून पाळीव जित्राबांवर झडप घालून शिकार साधवीत होतं, तर कधी माणसावर बी हल्ला चढवीत होतं. त्याचा बंदोबस्त कसा करावा कुणालाच काही कळत नव्हतं. पुरती पाचावर धारण बसली होती. सरकारी सापळा रिकामाच रानूमाळ फिरत होता. दऱ्या खोऱ्यानी दगडा धोंड्यात डोंगराच्या कड्या कपारीत सरकारी गाडी जायला वाटा बी नव्हत्या. त्यात आधीच बेरवाडीतल्या घरांना कवाडं बी नव्हती. घराची दारं सुदनीत उघडी. त्या कारण वाघ इराचं आपल्या घरात बी शिरलं का काय ह्याच भ्यापानं साऱ्याच माणसाने घेतलं होतं. प्रत्येक जण मनातून बिरुबाला इनवीत होता. एक दिवस तर काळ्या मध्यरात्रीला भेकाड बाबूच्या घरात त्याचंच कुत्रं शिरलं आणि भिताळाला पाठ टेकून जागत बसल्या त्या गड्याला वाघच घरात शिरल्याचा भास झाला. म्हणून तो ठणाठणा मोठ्याने बोंबालला. तेव्हा सारीच वाडी खडबडून त्याच्या घराकडं आरडत ओरडत हत्यार घेऊन धावली. बॅटऱ्या दाबल्या तर घरात कुत्रं डब्यातलं पीठ खात होतं आणि बाबूची दातकिळी बसून तो भुईवर उत्ताना पडला होता. त्याचं सार घरदार आणि शेंबडं पोर बी घाबरलं होतं. जमलेल्या माणसांना हसावं का रडावं तेच समजत नव्हतं. असा बी वकूत एक दिवस गुजारला होता. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.